भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे। पुण्यातील रेल्वे स्थानकावर असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अगदी काल रात्रीपासूनच भीम अनुयायांची जी आहे ती मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी अवतरल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जे आहेत त्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिलेली आहे। आपण थेट त्यांच्याशी देखील बोलूया। तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात, काय सांगाल? बाबासाहेबांना आधी मानवंदना आम्ही दिलेली आहे आणि आमचे सगळे हे पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांची काही काही फॅमिली आहे आणि सगळ्यांनी आम्ही वंदना दिली। मला एक आनंद वाटतो की ही जी आपण सगळे जगभर बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा आपण जयंती साजरी करत आहोत, तर ती साजरी माझ्या वडिलांनी सुरू केली 14 एप्रिल 1928। जनार्दन सदाशिव रणपिसे, तुम्हाला MPSC ला प्रश्न वगैरे आला होता त्याचा, तर मला फार अभिमान वाटतो की त्यांच्या सानिध्यात राहून माझ्या वडिलांनी खूप समाजकार्य केलं। नोकरीत असताना सुद्धा खूप म्हणजे सोशल वर्क सगळीकडे केलेलं आहे आणि बाबासाहेब अरे तुरे बोलायचे, म्हटले अरे हे सोजीर म्हणजे गोरे लोक आहेत, त्यांच्यासारखे आपण कशाला, आपण गरिबीतनं आलेलो आहोत, तरी सुद्धा त्यांनी आपल्याला त्यांच्यासारखं आपण नाही वागायचं। तर म्हटले नाही, आता आपण त्यांनी आपल्याला एवढे हे दिले, साथ दिले, तर आपण आपले पण वाढदिवस साजरे करायचे। तर पहिल्यांदा महाराष्ट्रात प्रभात कंपनीच्या हत्तीवरून बाबासाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी 14 एप्रिल 1928 रोजी माझ्या वडिलांनी सगळ्या पुणेभर ही जयंती साजरी केली। मग सगळ्या पुणे जिल्ह्यात साजरी झाली ही जयंती आणि तेव्हापासून ते आपण हे सगळे लोक करतोच आहोत जयंती साजरी आणि खूप उत्साहाने सगळ्या गल्ली गल्लीत सगळीकडे म्हणजे त्यांनी शहरात पताका लावणं, जेवण देणं, सगळे सांस्कृतिक कार्यक्रम करणं, तर हे सगळं त्यांनी सुरू केलं आणि आता एवढ्या मोठ्या मंचावर ते सगळं आपले कार्यक्रम होत आहेत। बाबासाहेबांना सगळे लोक आपले मानाने अभिनंदन करायला येतात आणि मानवंदना देतात आणि हे सगळे आमचे पोलीस अधिकारी आलेले आहेत। आम्ही हा शाक्य संघ विजयस्तंभ म्हणून या वर्षी आम्ही पुण्यात सुरू केलेला आहे आणि सगळे अधिकारी आमचे सकाळपासून ह्याच्यात आपली कामं करत आहेत आणि सगळे जातीने हजर राहून मानवंदना वगैरे दिलेले आहे। जय भीम। तुम्ही काय सांगाल ताई? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवांना आम्ही आज मानवंदना देण्यासाठी आलो आहे। माझे वडील पण चळवळीत होते आणि त्यामुळे आम्हाला ही प्रेरणा मिळाली, त्यांच्यामुळे आम्ही आज इथं आहोत। म्हणून मला माझे एवढंच सांगणे, बाबासाहेबांनी जे आपल्याला दिले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे तत्व सगळ्यांनी चाललं पाहिजे, तर आपला विजय आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आम्ही सुभाष हरी सर्वगोड, आमचं 2 महिन्यापूर्वी शाक्य संघ शौर्य विजय स्तंभ पुणे या नावाने संघ तयार झालेला आहे आणि त्याचं श्रेय फाउंडर आमचे दिलपाक सोलापूरचे यांनी मोलाचा त्यात वाटा घेतलेला आहे आणि आम्ही लोकांनी त्यांना बी प्रतिसाद देऊन आम्ही सर्वांनी ब्लेझर एकाच ह्याचे ड्रेस प्लेन कोट करून घेतलेले आहेत आणि आम्ही आमचं हे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिलेच अभिवादन आहे आणि सलामी आहे। जय भीम। जय भीम। मी अशोक दिलपाक शाक्य संघ महाराष्ट्र या नावाने नियोजित शाक्य संघ महाराष्ट्र नावाची पोलिसांची निवृत्त पोलिसांची संघटना आम्ही महाराष्ट्रात केलेली आहे आणि पुण्यात त्याचं रोपटं साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी लावलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व पोलिसांना संघटित करून आता सध्या आम्ही 50 लोकांनी ब्लेझर आणि कोट हे शिवून विशेष ड्रेस कोडमध्ये बाबासाहेबांना मानवंदन दिलेले आहे। खातो तो घास, घेतो तो श्वास, केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आहे। बाबासाहेब कसे होते? बाबासाहेब सुटापुटात राहत होते, म्हणून आम्ही सेवानिवृत्त झाल्यावर सुद्धा सुटापुटात बाबासाहेबांना सलामी देत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रात अशा ड्रेस कोडमध्ये सलामी देतात आहे आणि हे संघटन महाराष्ट्रात चालू आहे। सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शाक्य संघ शौर्य विजयस्तंभ पुणे यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा। आणि आपण पाहिलं तर अगदी सकाळपासूनच किंवा अगदी रात्रीपासूनच काल जर आपण पाहिलं तर महामानवाला विनम्र अभिवादन करण्यासाठी
मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी लाखो भीम अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी मोठ्या प्रमाणावर सगळ्यांमध्ये उत्साह जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर अगदी विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी असतील किंवा राजकारणी असतील या सगळ्यांनीच या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.